नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि नशीबवान लोकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एका अशा वळणावर प्रकाश टाकणार आहे जिथे कदाचित तुम्हाला सध्या अंधार वाटत असेल, पण त्या अंधाराच्या पलीकडे यशाचा एक खूप मोठा सूर्यप्रकाश तुमची वाट पाहत आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासोबतच असं का होतंय, किंवा मी इतकी मेहनत करूनही मला फळ का मिळत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा विषय तुमच्या साडेसातीचा आहे, पण ही साडेसाती तुम्हाला उद्ध्वस्त करायला नाही, तर तुम्हाला सोन्यासारखं झळाळून निघण्यासाठी आली आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला खात्री असेल की ते तुमचा हात कधीच सोडणार नाहीत, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा एक सकारात्मक शब्द तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकतो. कुंभ राशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात जो काळ सुरू आहे त्याला आपण ज्योतिषशास्त्रात साडेसाती म्हणतो. पण साडेसाती म्हणजे केवळ संकट नव्हे. रामायणात एक खूप सुंदर शिकवण आहे. संकट ही कधीच शिक्षा नसतात, ती तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी घेतलेली एक कठीण परीक्षा असते. प्रभू श्रीरामांचे संपूर्ण जीवन हे याच सत्याचे जिवंत उदाहरण आहे. विचार करा, ज्या दिवशी रामांचा राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी त्यांना 14 वर्षांचा वनवास मिळाला. त्यांच्या आयुष्यातही जणू एक महाभयंकर साडेसातीच आली होती, पण त्यांनी रडत बसण्यापेक्षा त्या वनवासाला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या बाबतीतही सध्या असंच काहीसं घडतंय. जे आयुष्य कालपर्यंत स्थिर होतं ते अचानक हल्ल्यासारखं वाटतंय. नात्यांमध्ये विनाकारण ताण येतोय, कष्टाने कमावलेला पैसा कुठे जातोय ते कळत नाहीये, आणि मनात एक प्रकारची अनामिक भीती किंवा एकटेपणा घर करून बसलाय. तुम्हाला अनेकदा असं वाटत असेल की नियती तुमच्याशी क्रूर वागतेय, पण थांबा, इथेच खरी समज घेण्याची गरज आहे. हा काळ तुमच्या कर्मांचा हिशोब होण्याचा काळ आहे. शनिदेव हे न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. ते फक्त तुम्हाला तेच देत आहेत जे तुमच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या आत दडलेली जी सुप्त शक्ती आहे तिला जाग करण्याची हीच ती वेळ आहे. साडेसाती तुम्हाला सत्याच्या मार्गावर ठामपणे उभं राहायला शिकवते. जेव्हा प्रभू श्रीरामांना वनवास पत्करावा लागला तेव्हा त्यांनी कोणाकडेही तक्रार केली नाही, कैकेयी मातेला दोष दिला नाही किंवा नशिबाला शिव्या घातल्या नाहीत. त्यांनी फक्त एकच गोष्ट पाळली, ती म्हणजे धर्म आणि सत्य. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी हाच सर्वात मोठा संदेश आहे. या कठीण काळात तुम्हाला अनेक शॉर्टकट दिसतील. कोणीतरी येईल आणि म्हणेल की अरे, थोडं खोटं बोलून हे काम करून घे, लवकर पैसे मिळतील. पण सावधान, हा काळ तुमची परीक्षा घेतोय. जर तुम्ही या काळात सत्याची साथ सोडली तर शनिदेव तुम्हाला असा धडा शिकवतील जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. पण जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर हेच शनिदेव तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवतील जिथे जाण्याचं स्वप्न जग पाहते. आयुष्यात सध्या एक अतिशय महत्त्वाचा संकेत तुम्हाला मिळणार आहे, तो म्हणजे तुमच्या संयमाची मर्यादा. साडेसाती आपल्याला थांबायला शिकवते. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते कदाचित आज मिळणार नाही, पण योग्य वेळ आल्यावर ते नक्की मिळेल. रामांनीही रावणावर विजय मिळवण्यासाठी घाई केली नाही. त्यांनी सैन्य उभं केलं, सेतू बांधला आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं. तुमचं करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य, सध्या घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. जर आत्तापर्यंतचा हा भाग तुम्हाला मनाला भिडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही तुमचीच गोष्ट आहे, तर नक्की लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा, कारण तुमची एक कमेंट दुसऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तीला धीर देऊ शकते. कधीकधी साडेसातीमध्ये तुमच्याकडून काही गोष्टी हिरावून घेतल्या जातात. कदाचित तुमचं एखादं खूप जुनं नातं तुटलं असेल, हाताशी आलेली नोकरीची संधी निसटली असेल किंवा व्यवसायात अचानक मोठं नुकसान झालं असेल. पण कुंभ राशीच्या लोकांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे झाड जुनी पानं गाळत नाही त्याला नवीन पालवी फुटत नाही. निसर्गाचा हा नियम तुमच्या आयुष्यात लागू होतोय. प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातून जेव्हा सीता माता दूर गेल्या तेव्हा तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि दुःखद क्षण होता, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या संकटाला एक मिशन बनवलं आणि त्यातूनच हनुमानासारखा महान भक्त आणि वानरसेनेसारखी शक्ती त्यांना मिळाली. तुमच्याही आयुष्यातून जर काही निघून जात असेल तर समजा की त्यामागे एक मोठं कारण आहे. कदाचित ती व्यक्ती किंवा ती वस्तू तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी अडथळा होती. देवाने तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगलं, अधिक भव्य राखून ठेवलं आहे. फक्त त्यावर विश्वास ठेवा.
या काळामध्ये एक अद्भुत गोष्ट घडते, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रमैत्रिणींची आणि शत्रूंची ओळख पडते. जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि सत्ता असते तेव्हा जग तुमच्या मागे असतं, पण जेव्हा साडेसातीचा संघर्ष सुरू होतो तेव्हा फक्त तेच लोक सोबत उरतात जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. रामांना वनवासात असतानाच समजलं की लक्ष्मण आणि हनुमान हे त्यांचे खरे आधारस्तंभ आहेत. तुमच्याही आयुष्यात सध्या जी पडझड सुरू आहे त्यातून जे लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांना कधीच सोडू नका, कारण योग्य माणसांची साथ मिळाली की जगातील कोणतीही लढाई जिंकता येते. अहंकार हा साडेसातीचा सर्वात मोठा शत्रू आहे. शनिदेव अहंकारी माणसाला कधीच माफ करत नाहीत. रावण कितीही विद्वान असला, महाबलवान असला, तरी त्याच्या अहंकारानेच त्याचा सर्वनाश झाला. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही स्वभावाने थोडे स्वाभिमानी असता, पण लक्षात ठेवा, स्वाभिमान आणि अहंकार यात एक पुसटशी रेषा असते. जर तुम्ही या काळात नम्र राहिलात, समोरच्याचं ऐकून घेण्याची तयारी ठेवली आणि सतत शिकण्याची वृत्ती ठेवली, तर हा काळ तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कधी-कधी तुम्हाला असं वाटेल की मी इतकी मेहनत करतोय, रात्रंदिवस एक करतोय, तरी फळ का मिळत नाहीये? पण लक्षात ठेवा, साडेसातीमध्ये केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. ती एका मुदत ठेवीसारखी असते, जिचं व्याज तुम्हाला साडेसाती संपताना इतकं मोठं मिळेल की तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. रामांनी अनेक वर्ष संघर्ष केला, पण शेवटी विजय त्यांचाच झाला आणि आजही आपण रामराज्य आठवतो. तुमच्यासाठी या कठीण काळातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक उपाय मी सांगणार आहे. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तिळाचा तेलाचा दिवा लावा. त्याचबरोबर रोज हनुमान चालीसा पठण करा. हनुमान हे शनिदेवाचे परम मित्र आहेत आणि ज्यांच्यावर हनुमानाची कृपा असते त्यांना शनिदेव कधीच त्रास देत नाहीत. हा छोटासा उपाय तुमच्या मनाला जी शांती देईल ती कोणत्याही औषधांनी मिळणार नाही. साडेसाती तुम्हाला एक आरसा दाखवते आणि विचारते खरोखर तुम्ही कोण आहात. तुमच्या मनातल्या भीती, तुमच्या कमकुवतपणा आणि तुमची ताकद हे सगळं या काळात उघड होतं. ही एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची, स्वतःला घडवण्याची. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही जन्मतःच बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेले लोक आहात. तुमच्याकडे जगावेगळा विचार करण्याची ताकद आहे. जर तुम्ही या काळात आपले विचार सकारात्मक ठेवले, कामात प्रामाणिकपणा ठेवला आणि आपल्या ध्येयावरून लक्ष विचलित होऊ दिलं नाही, तर ही साडेसाती तुमच्यासाठी शाप नाही, तर एक मोठं वरदान ठरेल. हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी आलेला नाही, तर तुम्हाला भविष्यातील मोठ्या जबाबदारीसाठी तयार करण्यासाठी आला आहे. विचार करा, जर रामांना वनवास झाला नसता तर ते फक्त अयोध्येचे राजे राहिले असते, पण वनवासामुळेच ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम बनले. तुमच्या आयुष्यातही हेच परिवर्तन घडणार आहे. तुम्ही साडेसाती सुरू होण्यापूर्वी जे होतात आणि साडेसाती संपल्यानंतर जे बनाल, यात जमीन आसमानाचा फरक असेल. तुम्ही अधिक प्रगल्भ, अधिक कणखर आणि अधिक यशस्वी व्यक्ती म्हणून जगासमोर याल. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, साडेसाती हा आयुष्याचा एक छोटासा भाग आहे. ते पूर्ण आयुष्य नाही. ती येते, तुम्हाला अनुभव देते, तुम्हाला घडवते आणि निघून जाते. पण ती गेल्यावर जे तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं ते कायमस्वरूपी असतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका, तक्रार करणं थांबवा आणि हार तर मुळीच मानू नका. फक्त सत्याचा आणि धर्माचा मार्ग धरून ठेवा. जसा रामांचा विजय निश्चित होता, तसाच तुमचाही विजय अटळ आहे. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा करा, संयम राखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य बदलण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही या अग्निपरीक्षेतून सोन्यासारखं तावून सुलाखून बाहेर पडाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर तो आपल्या कुंभ राशीच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे संकेत तुम्हाला वेळेवर मिळतील. जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचं भविष्य उज्ज्वल असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.